कांठळा बसवणारा हा आवाज डोंबिवलीच्या जवळपास प्रत्येक भागात ऐकायला गेला। त्या आवाजापाठोपाठ डोंबिवलीतल्या शेकडो इमारती अक्षरशः थरारल्या, काचा फुटल्या। डोंबिवली MIDCच्या फेज 2 मधल्या प्रोबेट कंपनीत स्फोट झाला होता। डोंबिवलीच्या 4 ते 5 किलोमीटर परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकला गेला। तेवढ्याच परिघात हादरेही जाणवले। प्रोबेट कंपनीसह शेजारच्या कंपन्यांनाही आगीनं वेढलं। परिसरात प्रचंड धूर झाला। जवळपास उभ्या असलेल्या गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला। कंपनीच्या जवळपासच्या इमारतीमध्ये अनेकांना धुरामुळे, केमिकलच्या वासामुळे चक्कर आली। त्यानंतर जोरदार बचाव कार्याला सुरुवात झाली। पोलीस, अग्निशमन दल यांच्या जोडीला डोंबिवलीकरही बचाव कार्यात उतरले। तातडीनं डोंबिवलीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। स्फोट झाल्याच्या 5 किलोमीटर परिघातील रस्ते वाहतूक बंद करण्यात आली। रस्त्यावर फक्त अँब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर्स, पोलिसांच्या गाड्या एवढंच धावताना दिसत होतं। शेकडो जखमींना तातडीने शास्त्रीनगर, शिवम, हर्डीकर, स्पर्श, RR, एम्स, नेपच्यून, आयकॉन, आश्रय या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्रोबेटसह परिसरातल्या कंपन्यांमधल्या सर्वच कामगारांना कंपनी बाहेर सुरक्षित काढण्यासाठी बचाव कार्य सुरू झालं। ब्लास्टची तीव्रता एवढी जोरदार होती की ते बऱ्याचशा बिल्डिंगच्या आमच्या काचा फुटल्या आहेत। मला स्वतःला पण लागलाय, माझ्या इथे हाताला लागलाय, माझ्या पायाला थोडेसे काचा लागल्या आहेत आणि कळेन असं झालं की एक्झॅक्ट काय झालंय, भूकंप झालाय, सिलेंडरचा स्फोट झालाय का काय झालंय। घरामध्येच होतो आणि आम्हाला काहीच माहिती नाही नक्की भूकंप झालाय का कोणत्या बिल्डिंगचा काय प्रॉब्लेम झालाय तोच माहिती नाही। आम्ही सगळे खाली उतरलो, सगळ्या बिल्डिंगच्या काचा वगैरे सगळ्या खाली पडलेल्या आहेत। जो अजून ढिगारा आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलाच आहे। त्या ढिगाऱ्याखाली देखील काही जिवंत किंवा मयत व्यक्ती असण्याची शक्यता आहे, परंतु त्या ढिगाऱ्याबरोबर काही अजूनही बॅरल्स आणि सिलेंडर्स आहेत केमिकल्सचे। ऊन खूप आहे, त्यामुळे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। त्यांचे देखील फायर ब्रिगेडचे अनेक पंप इथं आहेत आणि त्यांचं काम जोरात चाललेलं आहे। त्यामुळं पुढचा जो आता ढिगारा उपसणं आणि त्यानंतर आतमध्ये असलेले जिवंत किंवा मृत व्यक्तींची माहिती घेणं याबद्दलची देखील आपली कारवाई आपण चालू करणार आहोत। परंतु मोठा अडथळा याच्यामध्ये हे जे बॅरल्स अडकून पडलेले आहेत किंवा जे बॅरल्स उघड्यावर पडलेले आहेत आणि ते बंद आहेत त्यांच्यावर आपल्याला कारवाई करायची, परंतु बॅरल्स काढल्यानंतर आपण बाकी पुढचं काम सुरू करणार आहोत। शेकडो जणांना जखमी करणारा आणि काही जीवांचे बळी घेणाऱ्या या स्फोटानं पुन्हा एकदा डोंबिवलीची सुरक्षा चर्चेत आली आहे। मुख्य डोंबिवली शहरापासून अगदी 2-2.5 किलोमीटर अंतरावर MIDCच्या 2 फेजेस आहेत। घातक केमिकल कंपन्या आणि डाईंग कंपन्यांनी याही आधी डोंबिवलीकरांना धोका दाखवून दिलाय। त्यामुळे पुन्हा एकदा या कंपन्या किंवा ही संपूर्ण MIDCच इथून हलवण्याची मागणी आता पुढे आली आहे। खुद्द उद्योग मंत्र्यांनीही तसा विचार असल्याचं मान्य केलंय। परिस्थितीत असलेले कारखाने किंवा अत्यंत घातकी अशा प्रकारच्या रसायनांचे कारखाने इथे का ठेवावेत, त्यांचं स्थलांतर करता येईल आणि त्यासाठी जर काही योजना करता आली तर ती केली जाईल आणि हे स्थलांतरसुद्धा निश्चित होईल की जेणेकरून नागरी वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका होणार नाही। दुर्लक्ष झाला असेल असं समजून घटना कशामुळे घडली, काय घडली त्याची चौकशी करून तत्काळ संबंधित लोकांवर कारवाई करणार, नंबर 1। नंबर 2, या परिसरातून रासायनिक उद्योग किंवा स्फोटक उद्योग जे कोणी असेल त्यांचा स्थलांतर करण्याची भूमिका ठामपणानं स्वीकारावा लागेल आणि ते स्वीकारणार। पोलीस, जॉईंट कमिशनर सगळी यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली आहे। त्यामुळे युद्ध पातळीवर पहिलं तर इथे लोकांना आपल्याला रिलीफ द्यायला पाहिजे, ते काम युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशनचं सुरू झालं आणि या बाबतीमध्ये देखील ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील सर्वे केल्यानंतर त्या बाबी देखील शासन त्यामध्ये मदतीचा हात देईल। डोंबिवली हे राज्यातलं 2ऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर असल्याचं याआधीच स्पष्ट झालंय। अनेकदा इथं प्रदूषणामुळे MIDC परिसरातल्या नागरिकांना श्वसनाचे त्रास सोसावे लागले आहेत। विद्यार्थ्यांना प्रदूषणाचा त्रास झाल्यानं शाळाही लवकर सोडल्याच्या घटना इथं घडल्या आहेत। या डोंबिवलीत 2 वर्षापूर्वी चक्क हिरवा पाऊस पडला होता। या सगळ्या घटना पाहता आणि आता प्रोबेट कंपनीतल्या स्फोटाची तीव्रता पाहता डोंबिवली किती मोठ्या सावटाखाली वसलीये हे स्पष्ट होतंय। डोंबिवलीहून विशाल वैद्य, अजित मांढरे, कपिल राऊत आणि चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।